नमस्कार. शाहू प्रतिष्ठान आयोजित साहित्य केशरी महाकरंडक स्पर्धा 2026 साठी कविता पाठवत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मायेचा हरवलेला स्पर्श. माहेरची ओढ लागली जीवाला, माहेरची ओढ लागली जीवाला, तेथे जाऊनही हुरहुर मनाला, तेथे जाऊनही हुरहुर मनाला. तिला भेटण्याची आतुरता हृदयात दाटली, तिला भेटण्याची आतुरता हृदयात दाटली, पण ती दिसेना म्हणून अश्रूंनी वाट सोडली, अश्रूंनी वाट सोडली. बाई तू कशी आहेस, बाई तू कशी आहेस, तिचे शब्द कानावर पडेना. प्रेम मायेचा ओलावा आता कुठेही भासेना, आता कुठेही भासेना. उंबऱ्यावर उभी राहुणी वाट पाहणारी ती मावली, उंबऱ्यावर उभी राहुणी वाट पाहणारी ती मावली, आज रिकाम्या दारी फक्त आठवांची चाहूल राहिली, आठवांची चाहूल राहिली. अंगणात अजूनही भास तिच्या पावलांचा, अंगणात अजूनही भास तिच्या पावलांचा, तुळशीपाशी उभी राहता जणू साज आठवांचा, जणू साज आठवांचा. तिच्या हाताच्या भाकरीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते, तिच्या हाताच्या भाकरीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. आई नसल्याची जाणीव काळजात अजूनही सलते, अजूनही सलते. आईच्या आठवणीचा सुगंध, आईच्या आठवणीचा सुगंध अजूनही दरवळतो आणि तिच्या खुशीतील त्या क्षणांना जीव अजूनही शोधतो, जीव अजूनही शोधतो. तिच्या ओंजळीतील प्रेम कधीच संपत नसे, तिच्या ओंजळीतील प्रेम कधीच संपत नसे. माझ्या प्रत्येक दुःखाला ती अलगद कवटाळीत बसे, अलगद कवटाळीत बसे. रात्रीच्या शांततेत तिचा आवाज ऐकू येतो, रात्रीच्या शांततेत तिचा आवाज ऐकू येतो. बाळा काळजी घे, बाळा काळजी घे म्हणत जीव पुन्हा भरून येतो, जीव पुन्हा भरून येतो. कर्तव्य म्हणून भाऊ भाऊबीजेला बोलवतो, कर्तव्य म्हणून भाऊ भाऊबीजेला बोलवतो, पण आईच्या प्रेमाचा गंध आता फक्त स्वप्नातच दरवळतो, आता फक्त स्वप्नातच दरवळतो. भरलेलं घर तरीही रिकामेच वाटे, भरलेलं घर तरीही रिकामेच वाटे. आईशिवाय स्वर्गही नरकच भासे, आईशिवाय स्वर्गही नरकच भासे. आईच्या प्रेमाची सर कशालाही येईना, आईच्या प्रेमाची सर कशालाही येईना. आणि सोडून गेलेली आई आता कुठेही दिसेना, आता कुठेही दिसेना. धन्यवाद.